मग नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सो आज 1 एप्रिल आहे आणि उद्या 2 एप्रिल आहे, मीन्स हनुमान जयंती आहे. सो आपण आता चाललो आहे आपल्या वाशी गावातल्या हनुमान मंदिरात बघायला का हनुमान जयंतीची तयारी किंवा प्रिपरेशन्स कशी चालले आहेत. मग चला जाऊया आपल्या वाशी गावातल्या हनुमान मंदिरात. आता आपण पोचलो आहे आपले हनुमान मंदिरात. जास्त झाड धरू नको, एकदम फिरवलंच का तू कलर? अरे दादा मग जसा का तुम्ही बघू शकता, उद्या हनुमान जयंतीची तयारी खूप जोशात चालली आहे. आता सध्या आपण हनुमंताच्या मूर्तीला कलर लावायला गेले. जसाच कलर सुकेल तसाच आपण मूर्तीला शेंदूर लावायला घेऊ. प्रकारे आपण आता बघू शकतोय की आपण आपल्या हनुमंताच्या मूर्तीवर लावायला शेंदूर तयार करत आहोत. हा शेंदूर बनवायला आपण त्याच्यामध्ये शेंदूर प्लस चमेलीचा तेल आणि अत्तर टाकलं आहे. चमेलीचा बघा तेच झालं रे. दोन काढले जुना आता मला शब्द आता ज्या प्रकारे उद्या हनुमान जयंती आहे, आमच्या डोक्यात एक मस्त क्रेझी प्लॅन आलेला आहे. आता तो प्लॅन काय आहे आणि कसा आहे तुम्हाला आता पुढे व्लॉगमध्ये सांगतो. मग चला जाऊया. जय श्रीराम. जय श्रीराम भाई. मित्रांनो, आता आपण चाललो सेक्टर 9ला आपला प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी. जय श्रीराम. जय श्रीराम. जसं उद्या हनुमान जयंती आहे, तो ॲज पर द प्लॅन आम्ही मंदिरात 12 वाजता कापायला रात्री एक केक घेतला आहे आपल्या हनुमान दादासाठी. या प्रकारे तुम्ही बघू शकता, आपण आपल्या हनुमान दादासाठी केक घेऊन पोचलोय मंदिरात. ते दादाची घाई झाली आहे. देवाच्या मूर्तीला शेंदूर लावण्यासाठी कसे धावत चाललेत बघा. बघू शकता, उद्या हनुमान जन्मोत्सव आहे म्हणून होम तयार करण्यात आला आहे. हे आपल्या मंदिरचे गुरुजी आहेत, हे होम तयार करत आहेत. नमस्कार. जय हनुमान, जय श्रीराम. नमस्कार गुरुजी. उद्या हनुमान जन्मोत्सवसाठी मंदिरात रांगोळी काढण्यासाठी आपले अतुल भोईर इथं आलेले आहेत. मंगानी टाइमपास करायला बघू. आपले जो मेन जागृतेश्वर मंदिर आहे, आपले महादेवाचं मंदिर, त्यासमोर ही मोठी रांगोळी पण आपल्या अतुल दादांनी काढली आहे. जे हनुमान जन्मोत्सवचा होम पेटवण्यासाठी होम तयार करताना आपले हे लावले कोणी खाली? दादा तू नाही लागला, तू लाव. कुठे नाही लावलाय? नाही लाव. मित्रांनो, आपण बघू शकता लाव ना, ब्रश लाव. इथे यांनी बनवली नाही, फक्त ऍक्टिंग चालली बनवण्याची, फक्त फुटेज घेण्यासाठी कॅमेरामध्ये. मस्त बनवलेला मी. रांगोलींच्या पाठचा असली कलाकार हे इथं उभा आहे. सगळी कलाकृती यांचीच आहे. हा, फक्त क्रेडिट नाही घेत. बालदे घेऊन कटू चालल्या, ठेवा तिथे बालद्या. दुसरे आहेत ना. असं तिथं पण चालतील बघून तिचा बरं हीच 10 वेळा येतं. बघू शकता, फुटेज खाणारी लोक परत काय काम करायला लागले थोडीफार. काम करते मी रिअल मध्ये. नाही, पहिला फक्त फुटेज खात होते, आता खरोखर काम करायला लागलेत. बघ, खरोखरचा येईल लावील कानाला. हे बघू शकता मित्रांनो, आपला दादा सुंदर सुंदर रांगोळ्या बनवत आहे. अगर तुम्हाला दादाचे अजून आर्ट्स बघायचे आहेत
तर तुम्ही दादाला इन्स्टावर फॉलो करू शकता. दादा तुमची इन्स्टा आय डी काय आहे? मी कलाकार करून दादाची आय डी आहे. तुम्ही इन्स्टावर त्यांना फॉलो करू शकता आणि त्यांचे अजून आर्टवर्क्स बघू शकता. बंद कर ना. प्रकारे उद्या हनुमान जन्मोत्सव आहे म्हणून उद्याच्या महाप्रसादाची तयारी चालू आहे. सीतावर रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। बोल बजरंग बली की जय। बोल बजरंग बली की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। आता वाट पहिला चल ना जातो जरा दंडवत तू घराशी वेळ उठेल ना. मित्रांनो आपली मूर्ती आता पेंट होऊन आणि शेंदूर लावून पूर्ण रेडी आहे. पाहू शकता आपली मूर्तीचा फायनल लुक कसा आहे. मग मित्रांनो आपला हा व्लॉग इथपर्यंतच. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपलं चॅनल बसकर भोईरला सबस्क्राईब करा.